इकडे अमेरिका, इराण आणि इस्रायलमधल्या युद्धाचा जागतिक पातळीवर परिणाम होतोय, त्याचा फटका भारतालाही बसतोय। सध्या देशात एलपीजी गॅसची तुटवडा जाणवतोय, परिस्थिती तशी आहे आणि याचा सर्वात मोठा परिणाम हा हॉटेल उद्योगावर पाहायला मिळतोय। अमेरिका, इराण आणि इस्रायल युद्धामुळे जागतिक पातळीवर याचा परिणाम दिसतोय। भारतात सध्या एलपीजी गॅसवर याचा मोठा फटका बसलेला आहे। जे कमर्शियल गॅसेस आहेत ते सध्या पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हॉटेल इंडस्ट्रीवर होताना दिसतोय। आता मी पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये आलोय। जर आपण बघितलं तर त्यांच्या समोर वेगवेगळे प्रश्न सध्या उभे टाकलेले आहेत। माझ्यासोबत या हॉटेलचे मालक आहेत। आता सध्या कमर्शियल गॅसचं अनिश्चित आहे, कारण की तसं बघायला गेलं आपले 2 हॉटेल आहेत, आपल्याला रोजचे 10 सिलेंडर लागतात। जे आपले सप्लायर्स आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही सांगू शकत नाही किती दिवस अजून गॅस देऊ शकतो। तर अर्थात जर आपण बघितलं तर ही परिस्थिती आहे। हॉटेल इंडस्ट्री मोठे चिंतेत आहे। कमर्शियल गॅस पूर्णपणे या ठिकाणी बंद झाल्यामुळे परत हे सगळं सुरळीत कधी होणार असा प्रश्न सगळ्या व्यावसायिकांना, मालकांना या ठिकाणी पडलेला आहे। जे कसं बसं तुटपुंज आता तरी त्यांना सप्लाय या ठिकाणी होताना दिसतंय, मात्र पुढं कसं मिळणार गॅस, कमर्शियल गॅस हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। मात्र चिंता कुठंतरी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये वाढलेली दिसतीये। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।